कामरगाव येथील तुटलेले स्पीड ब्रेकर आणि नवीन स्पीड ब्रेकर्सची मागणी हा एक असाच विषय आहे ज्याने अनेक नागरिकांचे लक्ष वेधले होते। या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे आता या ठिकाणी स्पीड ब्रेकर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। कामरगाव बस स्टँड चौफुली प्रस्तावित नवीन ग्रामीण रुग्णालय आणि स्वामी समर्थ शाळेसमोरील रस्ते हे नेहमीच वर्दळीचे राहिले आहेत। या ठिकाणी अनेकदा अपघात झाल्यामुळे स्थानिकांनी वारंवार स्पीड ब्रेकर्सची मागणी केली होती। फेब्रुवारीपासून या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू होता। शिवसेना उबाटा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे याची माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पुढील कारवाईसाठी पत्र पाठविले। यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन या कामाला गती देण्याची विनंती केली। या विनंतीचा मान ठेवून तांत्रिक कार्यवाही पूर्ण करून तात्काळ कामरगावमध्ये स्पीड ब्रेकर्स बसविण्यात आले। या निर्णयामुळे आता कामरगावमधील नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे। जय महाराष्ट्र। जसे की आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कामरगाव येथे हा महामार्ग, या महामार्गानं अतिशय वेगवान पद्धतीनं वाहनाची वर्दळ असते। त्या अनुषंगानं या ठिकाणी बरेच वेळा छोटे मोठे अपघात घडलेले आहेत। याच गोष्टीवर आम्ही गांभीर्यानं विचार करून आणि जनतेच्या मागणीनुसार या ठिकाणी ब्रेकरची आवश्यकता आहे। त्यानुसार आम्ही माननीय खासदार संजय देशमुख यांना केले। त्यांनी या ब्रेकर संदर्भात सन्माननीय कलेक्टर यांना पत्रव्यवहार करून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी ब्रेकरची नितांत आवश्यकता आहे। छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत असतात। या गोष्टीचं जाणून घेऊन त्यांनी या गोष्टीसाठी पाठपुरावा करून आज या ठिकाणी ब्रेकरचं काम सुरू झालेलं आहे आणि पुढेही लोक या ठिकाणी शाळा असल्यामुळे त्या शाळेच्या ठिकाणी एक ब्रेकरची आवश्यकता होती। ते ब्रेकर त्या ठिकाणी टाकण्यात येत आहे आणि इकडे रुरल हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी ब्रेकरची आवश्यकता होती। असे दोन वाढीव ब्रेकर आणि हे चौफुलीवरचे दोन ब्रेकर या ठिकाणी आज हायवे ऑथॉरिटी इंडिया यांच्याकडून काम सुरू आहे आणि त्याचं आता यानुसार गाडीच्या वेगमर्यादा आणि वेगाला थोडंसं नियंत्रण होईल आणि सुरक्षित या ठिकाणी जनतेसाठी सुरक्षितता निर्माण होईल। नागरिकांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे। यामुळे केवळ अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही, तर स्थानिकांमध्ये सुरक्षेची भावना देखील वाढेल।